नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आमच्या लाडक्या नाईकबाई ही नवी मालिका लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्याच लाडक्या नाईकबाईंच्या लाडक्या लेकी आपल्या सोबत आहेत. तर चला आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कशा आहात? हॅलो, मस्त आणि कसं चाललंय? मला हिची पण ओळख करून द्यायची. देणार ती तर आपलं सेटवरचं मेन कॅरेक्टर आहे. हा, कारण मी आता जस्ट तुमच्या दोघींची दिली ओळख करून, ती नंतर एंटर झाली, तर तुम्हीच तिची जरा ओळख करून देता का? हो, हे आमचं खूप लाडकं पात्र आहे सेटवरचं. श्रावी नाव आहे हिचं. माझ्या मुलीची भूमिका करते ती. तर श्रावी, तू सांगते का तुला काय काय मजा येते सेटवर? तू काय काही बोलायचं होतं मगाशी, आता बोलते ना तू? बोल ना, बोलायचं. म्हणजे माझी ठाण्याची आजी पण टीचरच आहे. पण माझ्या आईची शाळा सकाळी असायची आणि माझी आजीची शाळा दुपारी असायची. माझी आजी दुपारी यायची. जेव्हा कधीतरी वेळ मिळेल, म्हणजे तिला आजीने बेबी सिटिंगला घातलं होतं आईला. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा ती घरी असेल, तेव्हा तेव्हा आईची काय ती साडी ओढणी किंवा काय ती काढूनच बसायची आणि त्याला घेऊन बसायची. अशी आठवण यायची तेव्हा आजीची. आणि तू पण स्कूलला जाते तू? हो, कोणत्या स्टँडर्डला आहेस? सिनियर केजी. तुला तुझ्या क्लास टीचर आवडतात? हो लाड करतात तुझे? हो. तू आता त्यांना सांगून आली की मी अशी शूटला जाणार आहे, मी या टीव्ही वरती अशी दिसणार आहे, असं तू सांगितलं त्यांना? काय बोलल्या त्या? छान. तुझ्या मैत्रिणी काय म्हणलं? मैत्रिणींना सांगितलंस का? तुझ्या बेस्ट फ्रेंडचं आई बोलली की अजून नको सांगूस. बघितलं, एवढी स्मार्ट आहे. आई बोलली तरी सगळं आई बोलत नाही. ही तिचं ही व्यवस्थित उत्तर देते. खूप छान मराठी बोलते. मी सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये आता सांगितलेलं आहे. मराठी शाळेत घातलंय तिच्या आई वडिलांनी. ते खूपच कौतुक आहे त्या दोघांचं. तर त्याच्यामुळे ती इतकं छान मराठी बोलते. अवघड शब्द रोजच्या वापरत आहेत तिच्या. तर त्याच्यामुळे ते ऐकायला आम्हाला पण सेटवर इतकं छान वाटतं ना. ती त्यात बोलते. खूप हुशार आहे, चुणचुणीत आहे, ऍक्टिव्ह. आणि म्हणजे अवघड तिला असं सांगितलं ना की या वाक्याला तुला झोपेतून उठायचं आणि एवढं करायचं, पहिल्या टेक मध्ये करेक्ट करेल ती. इतकी ग्रास्पिंग पॉवर एवढं. हो, त्याच्यामुळे ती अशी आवडतं पात्र आहे सेटवरचं. अरे, सगळ्यांची लाडकी असेल. लाडके अर्थ. नाव काय? श्रावी ना? श्रावी. पूर्ण नाव सांग ना तुझं. श्रावी श्रद्धा अनिकेत किरीड. अरे वा. तुझ्या सेटवरती लाड कोण करतं? सगळे करतं. या दोघींपैकी कोण करतं सगळ्यात जास्त? तू मला बघून सांग. बघते कोण जास्त. दोघी. बघितलं की ती स्मार्ट. ती असं नाही का म्हणणार की ही ताई आणि ती ताई. दोघी जणी आवडतात. दोघी पण ताई आवडतात तुला? हो. अरे वा. बरं, आपण तुझ्याशी पण गप्पा मारूया, ताईंशी पण आपण गप्पा मारूया थोड्याशा. चालेल तुला? बरं, तिच्याशी तर गप्पा मारल्याच आहेत आपण. तुम्ही मला तुमच्या कॅरेक्टर विषयी, कारण प्रत्येक जेव्हा एक नवीन सिरियल येते, प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला दिलं जातं, अप्लाय केलं जातं, तेव्हा एक नवीन काय ना काय असतं. तसं प्रत्येक जो नात्याची तुमची भूमिका आहे त्याबद्दल काय सांगाल दोघी पण? मी या मालिकेत मृण्मयी नावाची भूमिका करतेय. मी आतापर्यंत ज्या भूमिका केल्या त्या म्हणजे त्यापेक्षा वेगळी आहे. ती अजिबात अशी गोड आणि ती अशीच ती अशी गोड किंवा अशी सहन करणारी मुलगी नाहीये ती. फटकळ पण नाहीये ती जिथे बोलायचंय, म्हणजे जसं की आता जे आपले यूथ आहेत की तू बोल, स्वतःसाठी स्टँड घे, अशी ती शारदासाठी उभी राहणारी आहे मृण्मयी. आणि तिच्यासाठी ती अगदी तिची ढाल आहे. म्हणजे तू लढ बिंदास, तुला काय प्रॉब्लेम होते तू मला सांग, मला त्रास झाला तरी चालेल पण तुला नाही होता कामा. सो ती अशी मृण्मयी आहे. प्रत्येकाबरोबर तिचं एक वेगळं कनेक्शन आहे घरात. म्हणजे जरी आम्ही आता बहिणी असलो किंवा तो भाऊ असला समीर, तरी आमचं असं काही बहीण भावाचं असं सपोर्टिव्ह नातं नाहीये. कारण ही लोक त्यांना तिचं एकच आहे, त्यांना त्रास द्यायचं किंवा त्यांना तिच्याशी शारदाशी नीट नाही वागणं, हा मला राग आहे यांच्याबद्दल. की तुम्ही नीट आई आहे रे तिची तुमची, असं काय असं ती. आणि ती जसं ही लोक मला माझ्याशी असं हे करतात, म्हणजे मलाही बोलतात, तर मीही त्यांना उत्तर देणारी की तुम्ही असं. आणि फार शांत सार्कॅझमचा वापर करणारी, आणि ती प्रत्येक युथला किंवा प्रत्येक आजच्या जनरेशन की येस हे असं असलं पाहिजे, हे करेक्ट, अशी ती आहे मृण्मयी. सो येस. मृण्मयी चहा पाहिजे का? तिकडे विचारतायत.
नाही नाही कंटिन्यू. मी म्हंटल अचानक कामिनी अशी कशी झाली, चहा वगैरे पाहिजे असं. हो नाही तर येस मजा येते आणि करायला, काम करायला. अजून तर प्रत्येक हळूहळू जसं सिरियल सुरू होईल तसे आणखी आमचे सीन्स येतील Right. आणि आणखी ती गंमत येईल करताना. आणि प्रेक्षकांना तर येणार आहे आपले सीन, म्हणजे आपले सीन असेच आहेत फुल एकदम. हा नाही ते कसं आहेत मी सांगते की मी खूप आळशी एक मुलगी आहे, म्हणजे मोठी बहीण. मी खूप त्रास देणारी आहे. त्रास देणारी म्हणजे हिच्या नावाने पण हाक मारत नाही. ए बारके ते कर, ए बारके ते कर, अशी अशी बोलणारी आहे. मी कधीच माझ्या आयुष्यात असं वागले नाहीये. तशी मी हे कॅरेक्टर आहे, जे मला करायला खूप छान वाटतंय. कारण कास्टिंग करताना असं स्टिरिओटाइप्स मोडले की ते बघायला पण खूप छान वाटतं. ऍक्टर म्हणून करायला पण खूप छान वाटतं. जे स्टार प्रवाहाने केलंय, जे प्रोडक्शन हाऊसने केलंय, तर मला त्याचं खूपच छान वाटतं आता. आणि हे करताना तर ते सीन बघायला तशी मजा येणार आहे, कारण ही पण अशी सहन करणारी बहीण नाहीये लहान. तर थेट नाही, पण ती सारख्याजम वापरून तशी उत्तर देणारी आहे. आणि मग मी पण, तर ती तशी मजा आतापर्यंत जे आम्ही सीन केले ते सगळे तसेच आहेत. त्याच्यामुळे ते बघायला जरा काहीतरी वेगळं बघतोय असं वाटणारच आहे. इन शॉर्ट ती केमिस्ट्री इतकी नॅचरली जुळून आली आहे की तुम्हालाच एकदम चलप लगेच होऊन गेला. अगदीच. जनरली काय असतं की बहीण भावंड कसं जरा असं असतं ना की उभी राहणारी बहीण असते, म्हणजे मोस्टली टेलिव्हिजन मध्ये की ती बहीण उभी राहणारी आहे तिच्या पाठीशी आणि त्या दोघी मिळून काहीतरी घरासाठी करतात. पण इथे असं काहीच नाहीये. म्हणजे आमचं ते तसंच सगळे सीन्स आहेत आमचे सगळे की तू, म्हणजे तिला पर्सनली काही राग नाहीये किंवा की काही खुन्नस नाहीये तिची, पण तू नीट वाग तुझ्या आईशी. आई आहे ती आपली, मग तुम्हाला ती नीट वागा. ती करते, तुम्हाला दिसतं एवढी मेहनत करते, तरी तुम्ही तिला हे करता. हे यासाठी ती उभी राहणारी आहे. सो रेप्लिका ऑफ शारदा असं म्हणू शकतो. येस. आणि यातली सगळी पात्र अशी, इन्क्लुडिंग माझं पात्र, ते असं क्लिशे नाहीये कुठलं. ते त्यांच्या तशी वाढच आहे, त्यांच्या तसं संस्कारच आहे. जसं की नानी जी खाष्ट एक सासू आहे, तिच्या संस्कारात मी वाढलेली आहे. तिची लाडकी मी नात असते. त्याच्यामुळे मी तशी आहे की आईचा अपमान करते, आई ऐकत नाही. आमचा मधला जो भाऊ आहे तो पण माझ्या नानी आणि माझ्या टीम मधला आहे. त्याच्यामुळे आम्ही तसे हे आहोत, कारण आम्ही त्या संस्कारात वाढलेलं, म्हणजे ते पात्र तसं वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सगळी पात्र अशी कळतात की नाही, हा हे काही ठरवलेलं नाहीये सगळं, तर ती वाढलीच तशी. त्याच्यामुळे त्यांचं वागणं पण खूप कन्व्हिन्सिंग वाटतं पात्रांचं, ते लिहून पण तसंच येतं. बरं, आजच्या जनरेशन आता सुद्धा ज्या गोष्टी चालू आहेत, असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. मी प्रत्येकाला, ज्या स्त्री, आता मी शीतलताईंचा पण इंटरव्ह्यू घेतला, त्यांच्याशी सुद्धा बोलताना मी त्यांना हा प्रश्न केलेला की आजही म्हटलं जातं बाई ही बाईची दुश्मन आहे. सो त्यावर तुमच्या दोघींचं मत काय सांगाल? आजही हे खूप स्टिरिओटाईप आहे. Right. हे ना खोडून काढलं पाहिजे. बाई ही बाईची दुश्मन आहे आणि मुलींचं जमत नाही, मुलींची मैत्री होते, असं नाही आहे. ते तयार केलेलं आहे खूप. त्याच्यामुळे ते खरं नाहीये. पोरी सपोर्ट करतात. मी तरी करते. आमच्या सेटवर पण हे असं काहीतरी असं वातावरण नाही की मी हिच्याबद्दल काहीतरी बोलते त्याच्याबद्दल नाही. सगळ्या अशा हे मुली आहेत की सपोर्ट करणाऱ्या मुली आहेत. असं फार ओळख जरी नसला तरी अंदाज येतो बघ. आता कुठे तुमचं शूट सुरू झालंय, आता फार तसाही फार आम्हाला वेळ नाही मिळाला एकमेकांसोबत, पण जेवढं केवढं मिळालं त्याच्यामध्ये अंदाज येतो साधारण. तर ते मला की यावर विश्वास नाहीये की मुलींचं हे असतं, मुलींची मैत्री होत नाही, ते त्यांचं आहे, असं काही नाही. तुला काय म्हणायचं? नाही, मला तेच म्हणायचंय की माणसं सगळं माणसाच्या इथे आहे. Right. जर तुम्ही इथूनच तसं इगोवाला राहिलं तर तुम्ही तसेच रिॲक्ट करणार. आणि जर तुम्हालाच जेन्युअनली जर एखाद्या विषयी असेल, मग कोणी असू दे, सेटवरचा कुठचाही माणूस असू दे, तर तुम्ही तसेच वागणार. त्यामुळे ते मुली विषयी नाही, म्हणजे असेलही कुठे, मी असं म्हणत नाहीये, पण ते टचवूड आमच्या सेटवर नाहीये. म्हणजे प्रत्येक इव्हन आम्हाला आमचं असं असतं की ए तुझा मेकअप छान झालाय आता, म्हणजे सगळं तुझी स्किन खूप छान आहे ग, काय वापरते तू, हे फॉलो करतेस का? सो हे या पद्धतीने सगळं. किंवा अगदी ऐश्वर्याताई असेल तर असं असतं की अच्छा हा तर मी ना असं करत होती, जर ती आम्हाला काही सांगते किंवा आम्ही तिला बिंदास विचारू शकतो. सो हे असं उलट मला वातावरण वाटलं. म्हणजे आणि मुलींबद्दलचे स्टिरिओटाइप्स आपल्याकडे खूप आहेत ना, Right. तर त्याच्यातला हा एक आहे. हे खूप सब्जेक्टिव्ह
सब्जेक्टिव्ह आहे. भांडण मुलगी आणि मुलाचं पण असू शकतात, मुली मुलींचं पण ते काही ह्याच्या जिथे आपण मुली मुलींची भांडणं बघतो किंवा काहीतरी त्यांच्यातला वाद आणि ताण बघतो, तर ती अशी नसतात अरे मुली मुली आहेत म्हणून मग मुलींचं असंच असतं, असं ते नाही. ते फार सब्जेक्टिव्ह आहे आणि हे स्टिरियोटाइप्स असे अनेक आहेत राईट. बायकांबद्दलचे, मुलींबद्दलचे. त्या सगळ्यांवर माझी फुली आहे. आणि अजून एक असं असतं ना की बायकांना वेळ लागतो तयारी करायला. मला असं कुठेच नाही वाटत. मी खरंच सांगते, आपण सीनला सगळेच म्हणजे असं नाही की आम्हाला वेळ लागतोय वगैरे, काहीच नाही. सगळेच खूप ready पटकन आम्ही असतो रेडी असं. त्यामुळे हे जसं तू म्हणालीस की या बऱ्याच मिथ आहे हे की, आणि ते असं डिक्लेअर होतं की अरे ते असं काही नाहीये. बरं, आमच्या लाडक्या नाईक बाई याचे आपण लॉन्चला आहोत, तर तुमच्या शाळेतलं एखादी तुमची आवडती शिक्षिका किंवा शिक्षक जे असतात त्यांच्याबद्दल काय सांगाल आज जर तुम्हाला या क्षणी सांगायचं असेल तर? त्यांना स्पेशली तुम्हाला त्यांना सांगायचंय. पटकन आठवलं म्हणून मी बोलते. Yes, yes, yes. तर मी आता मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण म्हणाले की आमच्या गणिताच्या ताई होत्या, आम्ही ताई म्हणायचो शाळेत सगळ्यांना. तर त्यांच्यामुळे मला गणित आवडायला लागलं. तर त्या काही मला वेगळी ट्रीटमेंट द्यायला लागले वगैरे असं नाही, पण ते बोलायचंच एवढ्या छान ना सगळ्या मुलींचे. तर असं ते खूप छान वाटायचं, स्पेशल वाटायचं की आपल्याला असं अरे किती छान बोलतात आपल्याशी. तर त्याच्यामुळे मला नकळत मग गणित या विषयाचीच आवड निर्माण झाली. आणि त्यात मला बरे मार्क, खूप भारी नाही पण बाकीच्या विषयांपेक्षा त्यात बरे असायचे. सो हा फरक पडतो. बरोबर. की शाळांमध्ये शाळा ही गोष्ट अशी आहे की जिथे आपला पाया घडतो, ते छोट्या छोट्या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात. तर बघ ना, मी इतकी छोटी गोष्ट की मी खूप तेव्हा स्पर्धा करायचे की नाटकाची बालनाट्य स्पर्धा असायच्या, डान्सच्या स्पर्धा असायच्या, शाळा खूप बुडायची. तेव्हा अशी त्या एकट्या होत्या की त्या खूप चिल असायच्या की काय तुझ्या अमावस्या पौर्णिमेला बघू होते असं त्या मला म्हणायच्या. त्याच्यानंतर मग त्या खूप छान बोलायच्या आणि वर्गात त्या बऱ्याचदा माझ्याकडे बघून शिकवायच्या असं मला वाटायचं. त्याच्यामुळे मला अजून छान वाटायचं की अरे आपण स्पेशल आहोत त्यांच्या. आई माझ्याकडे बघून शिकवतात का, हा नाही मग आपण पण जरा लक्ष दिलं पाहिजे अजून, असं म्हणून मला गणित विषय आवडायला लागला. अच्छा. तर या छोट्या छोट्या गोष्टी शाळेत असताना खूपच मॅटर करतात. नाही, खरी आहे ही गोष्ट. पण आपल्याला तेव्हा वाटतं की नाही माझ्याकडे बघून शिकवते म्हणजे मी त्याची फेवरेट आहे, स्पेशल आहे असं. तू काय सांगशील? मी ऍक्च्युली या क्षेत्रात ज्यांच्यामुळे आहे त्या मनीषा मॅडम. ओके. मी ऍक्टिंग आणि माझा काही संबंध नाही. मी शाळेत असताना एकांकिका नाही सॉरी आपली गॅदरिंग मधली नाटक किंवा डान्स या सगळ्या वक्तृत्वात होते मी, स्पर्धांना जायचे. पण ऍक्टिंग असं काहीच नाही. म्हणजे मला असं होतं की नाही काय ठीक आहे, नाटक करतो तेवढं ठीक आहे. आणि वॉर्डच्या ना स्पर्धा असतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशन, एच वॉर्ड, तर आमचा एच वॉर्ड आहे. तर तेव्हा सगळ्या म्हणजे डान्सची, मग वक्तृत्व, मग मोनो ऍक्टिंग, अशा सगळ्या स्पर्धा होत्या. आणि आम्ही डान्सची रिहर्सल करतोय, मला अजूनही आठवतंय, बेसमेंट मध्ये आम्ही रिहर्सल करतोय सगळे. आणि त्या आल्या, दक्षता तुझं नाव दिलंय, उद्या स्पर्धा आहे. मी म्हटलं कशात? तर म्हणे मोनो ऍक्टिंग मध्ये. म्हटलं मला नाही येत आणि मी कधी केलं पण नाही. काय मोनो ऍक्टिंग? मग एक पात्री अभिनय असं असतं की तुला मी म्हटलं मला येतच नाही. मग त्यांनी मला सांगितलं की काही नाही, तुला आता वक्तृत्व तू करतेस ना, मग तसंच आहे, फक्त तुला थोडं मुवमेंट असतात, सगळं हातवारे असतात, असं असतं. मी म्हटलं मला येत नाही, मी करणार नाही. मी घरी गेले आणि मला खूप रडायला आला की तुम्ही उद्या स्पर्धा आणि मला मी कसं करणार, मला नाही जमणार. ते म्हणाल दक्षता तू करशील, तू कर. ते मी म्हटलं मला नाहीच जमणार. आणि मी ती फुलराणी त्या रात्री मी सगळं लिहून सगळं मी केलं परफॉर्म. आणि एच वॉर्ड मध्ये माझा पहिला नंबर आला. अरे सगळ्या शाळांमधनं वॉर्ड मध्ये वेगळी होती खरंच. आणि मला असं की आई शपथ. आणि त्यानंतर हळूहळू मग मी आठवी 9वी पासून मी सुरुवात केली असेल खरं तर. आणि मग त्यांच्यामुळे आणि नंतर मग त्या मला लिहून द्यायला लागल्या, मग त्या बसवायच्या माझं, किंवा त्या नसत्या तर आता मला असं वाटलं असतं की ओके ठीक आहे मी शाळेत करते, ठीक आहे, ऍक्टिंग असं नाही. मग हळूहळू मला आवड निर्माण झाली. आणि मग कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा आणि करेक्ट. सो मी त्यांचे खूप आभार मानेन मनीषा मॅडम. आणि माझं जेव्हा काश्मीरात शूट असायचं, मी एक शो करत होते त्याचं, तेव्हा त्या मला तू दक्षता घरी आहे, मी त्यांच्याकडे थांबायचे. सो मला कितीही रात्र होऊ दे तर त्या नाही ये ना तू घरी ये. एकदम. त्यामुळे थँक्यू सो मच. आज मी तुमच्यामुळे आहे. सो त्यांनी जर तुम्हाला पुश दिला नसता तर कदाचित मला कळलंच नसतं की मी हे करू शकते. सो थँक्यू.
थँक्यू सो मच. छान वाटलं गप्पा मारून. असं आपण भेटू पुन्हा पुन्हा Yes, गप्पा मारत thank you. येस. जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय सांगाल? काय आम्ही एक्सायटेड आहोत. 10 तारखेला आमच्या लाडक्या नाईकबाई आमची नवीन सिरियल येत आहे स्टार प्रवाहावर. संध्याकाळी 6:30 वाजता आमचा प्रोमो तर धुमाकूळ घालतोय आणि आता आमचे प्रत्येक एपिसोड आमची सिरियल आता धुमाकूळ घालणार आहे. तर नक्की बघा नक्की बघा. स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच.